रसिक हो नमस्कार. सांगली आकाशवाणी केंद्राच्या आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपलं स्वागत. मराठी रंगभूमी, मराठी चित्रपट, हिंदी, गुजराती, मारवाडी चित्रपटामधून अभिनयाद्वारे रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते श्रीयुत बाळ धुरी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आज सहभागी होत आहेत. तर धुरीसाहेब, आपलं आकाशवाणी सांगली केंद्राच्या या कार्यक्रमात हार्दिक स्वागत. नमस्कार. रंगभूमीवरचा तसंच चित्रपटांच्या मधला जो आजवरचा तुमचा प्रवास आहे तो आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून रसिकांच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि तो जाणून घेण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. तर आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला. सुरुवातीचा प्रश्न आपल्याला असा विचारावा वाटतो की आपण मूळचे कुठले, त्याच्यानंतर आपलं बालपण कशा पद्धतीने गेलं, इथूनच आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया. बर, मी मूळचा मुंबईचा. मुंबईला कामगार एरियामध्ये म्हणजे लालबाग परळ ह्या ठिकाणी माझं बालपण गेलं. आणि गाव म्हटलं तर आमचं कोकण, कुडाळ. अच्छा. आणि लहानपणापासून मी म्हणजे 1ली ते 7वी आमचं शिक्षण तिथेच गेलं. म्हणजे त्यावेळेला आमच्या त्या एरियामध्ये राजा मयेकर, विजय चव्हाण असे बरेच मंडळी त्या भागातून या क्षेत्रामध्ये आलेली होती. नंतर आमचा तो माझा खास लहानपणचा मित्र दोस्तीमधला सुधीर जोशी, तो सुद्धा माझ्या वर्गात होता. तर त्या भागामध्ये माझं आयुष्य गेलं. आणि त्यानंतर 7वी झाल्यानंतर मी छबिलदासला, दादर छबिलदास शाळेमध्ये होतो. आणि तिथून मग व्हिजिट याला इंजिनिअरिंग कॉलेजला गेलो आणि टेक्स्टाईल इंजिनिअरिंग पुरं केलं. आणि नंतर मग मिलमध्ये नोकरी केली. मी पिरामलला होतो. तोपर्यंत म्हणजे कॉलेजमध्ये असेपर्यंत चुकूनही कधी स्टेजवर मी उभं राहिलो नव्हतो. याचं कारण असं होतं की आम्ही 5 भाऊ आणि 5 भावामध्ये सगळी मंडळी जी होती, 4ही भाऊ होते, ते डबल शिकलेले होते. म्हणजे मोठे भाऊ जज होते, दुसरे भाऊ एक बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह होते, तिसरे होते ते डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन बोर्ड, तिथे सुपरिंटेंडंट होते. त्यामुळे मी शेवटचा असल्यामुळे त्यांनी मला इंजिनिअरिंगला पाठवलं आणि मग मी इंजिनिअरिंग केलं. अशा तऱ्हेचे ते सगळे कॉलेजपर्यंतचं. आणि त्यावेळेला कदाचित म्हणजे पहिलं काम केलं मी मिल कॉम्पिटिशनला, आंतरगिरणी स्पर्धा, तिथे काचेचा चंद्र केलं. कदाचित त्यावेळेला वडील असते तर मी काम करू शकलो नसतो. कारण वडिलांचं ध्येय एकच होतं की अभ्यास शिकून मोठं झालं पाहिजे. त्यावेळेला वडील माझे गेले 65ला. आणि त्यानंतर मग मी 70च्या सुमारास मिलमधून असे कॉम्पिटिशन सहज गंमत म्हणून काम केलं, काचेचं चंद्र. त्याला बक्षिसं मिळाली. त्यावेळेला माझ्या वेळेला आताची जी कलाकार आहे उषा नाडकर्णी, त्यावेळेला ती उषा कालबाग, आणि ती पहिली हिरोईन माझी काचेच्या चंद्रमधली. हो. आणि काचेचा चंद्र केल्यानंतर त्याला परीक्षक होते शन्ना नवरे, मोगर आंगणेकर अशी मंडळी होती. तर माझं काम बघून शन्नाने मला बेकेटसाठी INT मध्ये पाठवलं. आणि त्या INT मध्ये मी बेकेटचा रोल केला. बेकेटचा म्हणजे त्या नाटकात रोल केला. त्या नाटकात 3 रोल होते. एक 25 वर्षाचा तरुण होता, एक 55 वर्षाचा वकील होता आणि 85 वर्षाचा एक म्हातारा होता. त्या म्हाताऱ्याचा जो रोल होता तो फक्त अर्ध्या मिनिटाचा होता. म्हणजे या विंगेतून तो पेटारा होता, तो या विंगेतून समोरच्या विंगेत फक्त पेटारा घेऊन जायचं. तिथे त्यांचा तो आर्च बिशप वगैरे कोणी बसलेले असतात. आणि त्या एंट्रीमध्ये या विंगेतून त्या विंगेत जायचं, तेवढ्या वेळामध्ये एक माझं वाक्य होतं. ते वाक्य मी खर्जामध्ये बोलायचो. आणि ते ऐकण्यासाठी INTचे संस्थापक दामू झवेरी नेहमी तिथे उभे राहिलेले असायचे ते वाक्य ऐकायला. माझं एकच वाक्य संबंध नाटकात, आणि नेहमी त्या वाक्यासाठी ते थांबायचे विंगमध्ये. आणि त्या एका वाक्यावर त्यांनी मला राज्य स्पर्धेमध्ये गुरु नाटकाचा मेन रोल दिला, गुरु म्हणून. गुरु नंतर आलं नाटक? गुरु नंतर आलं, स्पर्धेमध्ये होतं. काचेचा चंद्र आणि आता बेकेटचा उल्लेख तुम्ही केला, त्यावेळी तुमचं वय साधारण काय होतं? 28-29. बरं. आणि त्यातल्या त्या 3 भूमिका होत्या तुम्ही आता उल्लेख केला, त्यातला म्हातारा किती वर्षाचा होता? 85 वर्षाचा होता. बरं. ते एक चॅलेंज असेल त्यावेळी. हो. आणि एकच वाक्य होतं काय, पण त्या एका वाक्यावर सांगायचं म्हणजे मला सांगण्याचा उद्देश असा की कुठल्याही आर्टिस्टने पुटपटी लावायची नाही, रोल किती मोठा आहे, काय लहान रोलमध्ये सुद्धा तुम्ही आपली चमक दाखवू शकता.
त्यामुळे त्याला तुम्ही नाही म्हणायचं नाही, काम केलं पाहिजे. त्याच्यातून तुम्हाला त्याच्यातून काय मिळेल. आता मला एका वाक्यावर मला त्याने मेन दिला गुरुला. त्यावेळेला सुद्धा हीच होती उषा नाडकर्णी हिरोईन, आणि तिचं त्यावेळेचं नाव उषा कालबाग होतं. आणि त्या नाटकाने जवळजवळ त्या स्पर्धेमध्ये 27 बक्षिसं घेतली होती गुरुने. ही राज्यनाट्य स्पर्धा, नंतर आळतेकर स्पर्धा, अशा 3 स्पर्धा असायच्या मुंबईमध्ये. तर त्या नाटकात 27 बक्षिसं आम्हाला मिळाली होती. आणि आकाशवाणीच्या दृष्टीने मागाशी तुम्हाला म्हणालो त्याप्रमाणे त्यावेळेला नीलम प्रभू होत्या, आणि त्यांनी या नाटकाचं 14 भाषेमध्ये भाषांतर केलं होतं आकाशवाणीवर. हो, 14 भाषेत. त्याच्या आधी झालेलं म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे, त्यानंतर गुरुचं 14 भाषेत भाषांतर झालं होतं. व्यावसायिक रंगभूमीवरचा पण प्रवास तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे, पण तुमच्या नावाविषयी एक कुतूहल आहे. काय? बाळधुरी हे तुमचं हे मूळ नाव नाही. मग हे कसं पडलं? नाही, काय झालं, माझ्या आजोबांचं नाव मला, कारण आजोबा गेल्यानंतर माझा जन्म झाला, त्यामुळे आपल्याकडे ती पद्धत आहे आजोबांचं नाव ठेवायचं. ते आजोबांचं मला नाव ठेवलं गेलं. काय, आता शाळेमध्ये त्याच नावाने आहे, पण घरी बोलताना बाळ 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 असं करत गेलं, त्यामुळे इंडस्ट्रीमध्ये सुद्धा बाळधुरी बाळधुरी असंच झालं ते. मूळ नाव माझं भिवाजी. अच्छा. आजोबांचं नाव आहे. आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे काचेचा चंद्र, त्याच्यानंतर बेकेट आणि गुरु नाटकानंतर तुम्ही व्यावसायिक रंगभूमीवर आलात. हो. काय झालं की गुरु झाल्यानंतर ते बरंच गाजलं गुरु. म्हणजे अजूनही काही लोक भेटतात मला, गुरुचा विषय काढतात. त्यावेळेला ते गुरु चालू असताना एक दत्तात्रय कापडे म्हणून होते, त्यांनी डंख नाटक केलं होतं, आणि ते गुजराती नाटक होतं केवडानू डंख. तर त्याच्यामध्ये मी, इंदुमती पैंगणकर असे सगळी मंडळी होती, मोहन कुठेवान वगैरे सगळे होते. त्याच वेळेला चंद्रलेखाचं संघर्ष तोरणमलांचं, मधुकर तोरणमलांचं नाटक आलं, त्याच्यामध्ये मी रोल केला. दत्ता भट साहेब सुद्धा होते, आणि त्यावेळेला हिरोईन होती माझी सुलभा देशपांडे ताई. डंखमध्ये होत्या इंदुमती पैंगणकर, कानन कौशल. आणि त्यावेळेला काय आलं, मवाली नावाचं नाटक आलं होतं. रमेश देव, सीमा, पद्मा चव्हाण, आशू वगैरे सगळे, हिरा कानकलगुटकर वगैरे सगळे बडे बडे लोक होते. तर त्या पद्मा चव्हाणला तिच्या हाईटचा नवरा मिळत नव्हता. 10 आर्टिस्ट आणले, पण ते पसंत नव्हते. मग पद्माताईंचे काका होते चव्हाण अण्णा, त्यांनी त्यांना सांगितलं धुरतना की अरे असं असं गुरुमध्ये एक म्हटलं हिरो आलेला आहे, तो हाईट वगैरे आहे, बघा तुम्ही. मग त्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं, पांडुरंग धुरतने. त्यावेळी त्या पद्माताईंचा 11 नवरा मी सिलेक्ट झालो तिथे. आणि मग ते मावलं. त्यावेळी एका वेळेला माझी त्या दरम्यान 4 नाटकं चालू होती. हो, डंख, संघर्ष, मवाली, गुरु असे सगळे चालू होते. आणि त्यानंतर मी एकदा गारंबीचा बापू गेला दुसऱ्या वर्षी मिल कॉम्पिटिशनला. त्या गारंबीच्या बापूचा सेट मोहन वाकडनं घेतला होता, आणि मोहन वागने ते नाटक बघितलं, गुरु बघितलं, आणि मग पहिलं मला चंद्रलेखमध्ये 73ला संघर्षमध्ये त्याने काम दिलं, तोरणमल आणि दत्ता भट, आणि तिथून सुरुवात झाली. मग कारण जवळजवळ चंद्रलेखेमध्ये 35 वर्ष मी काम केलं. हे सगळं नाटक करत असताना तुमचं नोकरीचं हे सुरू होतं? हो, 8 वर्ष नोकरी केली मी सुरुवातीला. पण नाटक आणि नोकरी दोन्ही. म्हणजे काय व्हायचं की समजा संध्याकाळी प्रयोग असेल तर मी फर्स्ट शिफ्ट करायचो, सकाळी 11चा प्रयोग असेल तर सेकंड शिफ्ट करायचो, रात्रीचा प्रयोग असेल तर थर्ड शिफ्ट करायचो. असं करत 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 आलो. मी डिपार्टमेंट इन्चार्ज होतो, मी लाईन डिपार्टमेंटला. ते असं करत, पण नंतर काय आलं की 4-4, 5-5 नाटकं, तारखांचा इतका प्रॉब्लेम व्हायचा. पण आमचे जे जनरल मॅनेजर होते बॅनर्जी म्हणून, ते बेंगॉलचे, त्यामुळे अतिशय कलेचा भोगता माणूस तो. आणि त्यांनी मला सांगितलं, एक काम करो, अब जाओ प्रोबेशन में, अगर कुछ हो गया नहीं जमा, आपकी नोकरी वापिस आहे. पण परत येण्याचा प्रश्नच आला नाही मला. सहकार्य केलं त्यांनी थोडक्यात. परत मग गेलोच नाही मग मिलमध्ये. मग व्यावसायिक रंगभूमीवर जेव्हा तुमची कारकीर्द सुरू झाली, त्यावेळी जी नाटकं आपण करत होतात त्याविषयी आता आपण बोलूया. आता तुम्ही उल्लेख केला की मोहन वाघांच्या चंद्रलेखा तुम्ही अनेक नाटकं केली. मोहन वाघ, पणशीकर. त्यातलं पहिलं नाटक मोहन वाघांचा चंद्रलेखाचा संघर्ष. आणि त्यानंतर मग मी त्यांच्याकडे मृत्युंजय केलं, छावा केलं, पणशीकरांकडे थँक्यू मिस्टर ग्लाड केलं, मोहनकडे जिगर केलं, पंखानौड पावलांची, पहाटवारा, गुडबाय डॉक्टर, थँक्यू मिस्टर ग्लाड,
गाठ आहे माझ्याशी, अशी बरीच नाटकं त्यांच्याकडे केली मी, मोहन वाघांच्याकडे. मोहन वाघ आणि प्रभाकर पणशीकर हे त्या काळातले एक उत्तम हो, निर्माते हो. आणि खूप लोकप्रिय निर्माते होते. जबरदस्त आणि अगदी. खूप चांगले चांगले, नाटकं त्यांच्या चांगले. संस्थेवर व्हायची. तर त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव आपला कसा होता? फार चांगला अनुभव. मोहन वाघ म्हणजे कसा एक कलासक्त माणूस, स्वतः फोटोग्राफर. हो. आणि मला आठवतं की त्यांनी कधी शिवाजी मंदिरच्या खाली जी बुकिंगला बसायचे, हा माणूस चुकून सुद्धा कधीही त्याने चार्ट बघितलं नाही, बुकिंग काय झाले ते कधीच पाहिलं नाही. इतकं म्हणजे कलेशी अतिशय प्रामाणिक. आणि प्रयोगाला समजा एखाद्या नाटकाला अमुक एक गोष्ट हवी आहे, सायकल हवी, तर सायकल स्टेजवर आणायचं, अशा वृत्तीचा माणूस होतो. ते काही असो, कॉम्प्रोमाइज नाही कामाच्या अशामध्ये किंवा याच्यामध्ये, अजिबात कॉम्प्रोमाइज नाही. त्यामुळे तो कलेसाठी फारच आहे. पणशीकरांचं पण तसंच. पणशीकर स्वतः बॅकस्टेजपासून आलेले आहेत, ते त्यांना सगळं नाटकाच्या संदर्भात सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असायच्या. त्यामुळे ही दिग्गज मंडळी होती, प्रभाकर पणशीकर आणि मोहन वाघ, वादच नाही. त्या काळातल्या तालमीच्या पद्धती कशा असायच्या, म्हणजे कशा पद्धतीनं तुम्ही या नाटकांच्या रिहर्सल्स केले? तालमी म्हणजे आमच्या जवळजवळ 1-1 महिना तालमी चालायच्या. त्यातल्या त्यात पुरुषोत्तम बाळ म्हणून एक डायरेक्टर होते, बँक ऑफ इंडियात होते. त्यांनी गारमीचा बापू काशीनाथ घाणेकर आणि उषा किरणबाई होत्या, त्यांचं हे केलं होतं. तर त्यांची एक पद्धत वेगळी होती. ते काय करायचे, कमीत कमी 10 ते 15 दिवस वाचन करायचे आणि वाचन करताना टोन द्यायचे. डायलॉग कसा पाहिजे, काय पाहिजे, काय पाहिजे, कसं बोलायचं, काय बोलायचं, हे ते 15-1 दिवस ते नुसतं वाचन. आणि त्यामुळे काय व्हायचं की त्या वाचनामध्येच पाठांतर व्हायचं सगळं. आणि मग एकदा उभं राहिलं की चला आज हा प्रयोग झाला, आज दुसरा प्रयोग झाला, ही त्यांची पद्धत होती. आता मी जवळजवळ इंडस्ट्रीतल्या नाही म्हटलं तरी बघा, पुरुषोत्तम दारव्हेकर मास्तर, त्यांनी ग्लाड बसवलं होतं. नंतर अरविंद देशपांडे, कमलाकर सारंग, विजया मेहता, त्यांनी पंखानवड पावलांची बसवलं होतं. म्हणजे उंबरठा पिक्चर आलं होतं ना ते. नंतर दिलीप कोलटकर, आताचा चंद्रकांत कुलकर्णी, अशा सगळ्या मंडळींच्या म्हणजे चांगले चांगले डायरेक्टर मला त्या ह्याच्यात भेटलेले आहेत, नाटकाच्या ह्याच्यामध्ये. सगळे टॉपचे डायरेक्टर. गणेश सोळंकी होता जिगरमध्ये. अशी चांगली चांगली माणसं भेटली. प्रत्येकाबरोबर काम करण्याचा एक वेगळा अनुभव आपला असेल. हो. प्रत्येक दिग्दर्शकाची शैली वेगळी होती. त्याप्रमाणे नटांना त्याच्यात मोल्ड होऊन हो. आणि ते समजून घ्यायचे आपल्याला काय हवंय काय नको, त्याप्रमाणे ते छान हे करायचे. मास्तरांची पद्धत वेगळी होती. मास्तर असं होऊ शकतं की काही नाटकानंतर एक अनुभव गाठीशी आल्यानंतर थोडंसं अहमभाव मनामध्ये येऊ शकतो की नवीन दिग्दर्शक आहे, तो काय आपल्याला सांगतोय, असं काही होऊ शकतं. म्हणजे नाही, काय असतं, गुरु अनेक असतात. काय प्रत्येक नाटकाचा गुरु वेगळा. बरोबर. त्या ठिकाणी जसं असतं की आपण आपल्या फक्त रोलचा विचार करतो, पण डायरेक्टर जो असतो त्याला संपूर्ण नाटकाच्या संहितेचा विचार करावा लागतो, प्रत्येक कॅरेक्टरचा विचार करायला लागतो. त्यामुळे आपण आपला शहाणपणा तिथे करायचा नाही. त्याच्या डोक्यात जे काय असेल त्याप्रमाणे त्याला आपण द्यायचा प्रयत्न करायचा. आपण आपलं नाही हे असं करतात नाही, त्याने सुद्धा त्याचा अभ्यास केला. आपण आपल्या फक्त रोलचा विचार करतो, त्याला संपूर्ण याचा विचार करावा लागतो. त्यामुळे तो गुरु आहे, आपला दिग्दर्शक आहे, हा विचार करून आपण त्याच्याला सहमत व्हायला पाहिजे, त्याला कोऑपरेट केलं पाहिजे. बरोबर. नाटक निर्मिती खरंच एक अवघड गोष्ट आहे. आणि वेगवेगळे जे निर्माते त्या काळात होते, म्हणजे या चंद्रलेखा असेल किंवा भरपूर होते, पणशीकर होते, कलावैभव होतं, गोवा इन्व्हेस्टिगेशन होतं. तर निर्माता म्हणून जे काही लोक आपल्या संपर्कात आले, अभिनेता म्हणून आपलं आणि त्यांचं एक नातं निर्माण झालं असेल, त्याविषयी आपण काय सांगू? नक्कीच. आता काय झालं की मोहन वाघ, 30-35 वर्ष मोहन वाघांकडे मी काम केलं, पण अतिशय चांगले संबंध. बरं, मोहन वाघांच्या ग्रुपमध्ये दत्ता भट, मधुकर तोरडमल, वंदना गुप्ते, सुलभा देशपांडे, रेखाताई, ही सगळी मंडळी अगदी म्हणजे एकापेक्षा एक सगळी मंडळी असायची. त्यामुळे तो एक समाधान होतं. त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला काय शिकायला मिळतं का. पणशीकरांकडे सुधाताई वगैरे सगळ्या त्या ग्रुपमध्ये असायच्या आणि ते त्या रिस्पेक्टने आपल्याशी वागायचे, आपणही त्यांना तेवढ्याच रिस्पेक्टने आपण त्यांच्याशी वागायचं. बरोबर. उगाच कुठे आगाऊपणा, अमुक नाही तमुक नाही असं जे असतं तसलं आपण कधी केलं नाही. त्यामुळे ते नेहमी सांगायचे की आम्ही बाळासाहेबांचा आम्हाला कसलाही त्रास नाही. सहकलाकारांच्या विषयी आपण काय सांगाल, की अनेक कलाकारांची नावं तर आत्ता आपण घेतली, हो, पण या व्यतिरिक्त सुद्धा बरेच कलाकार, नाटक असेल किंवा नंतर आपण ज्या चित्रपटांविषयी बोलणार त्या माध्यमात पण असतील,
कलाकारांचं जे ट्युनिंग असतं एकमेकांबरोबर, बरोबर. कारण तुम्ही ऑनस्टेजपेक्षा ऑफस्टेज कसे आहात हो. त्याच्यावर सुद्धा ऑनस्टेजची केमिस्ट्री बरीच अवलंबून बरोबर असते. आहे, बरोबर. त्याविषयी आपण काय सांगतो? नाही, आता आमचं ग्लाड जे होतं हां. त्या ग्लाडमध्ये म्हणजे नाटकात काम करतोय असं वाटलंच नाही कधी. बरं. इतकं ते सुंदर नाटक होतं आणि अतिशय आवडायचं ते नाटक. म्हणजे आपण याच्या नाटकात काम करतोय असं कधी जाणवलं नाही. ते जेल सुपरिंटेंडंट होते पणशीकर, मी, वीरभूषण पटनाईक डॉक्टर, त्या सुधाताई होते आणि सगळा त्यांचा ग्रुप होता. तेवढंच नाटक अंगावर यायचं ते अशी जबरदस्त. आणि टीम अतिशय चांगली होती. मुळात पणशीकर प्रत्येकाला असे सांभाळून घ्यायचे. त्यामुळे कधी वाटलं नाही कधी की कंटाळायला नको बाबा, असं कधीच तो भाग आला नाही. घरगुती वातावरण तयार झालं. घरगुती वातावरण. इव्हन मोहनॉगकडे सुद्धा, मोहनॉगांचं सुद्धा अतिशय लक्ष असायचं प्रत्येक गोष्टीवर, कलाकारावर. आणि कधी दुखवायचे नाहीत ते कोणालाच, की बाबा आता जसं छावामध्ये संभाजीचा ड्रेस आणला होता, तर मी म्हणालो काय मोहन, म्हटलं त्या राण्याला म्हटलं येसूबाईला आणि सोयराबाईला पैठणी घेतल्या, त्याने मला राजा मी आहे, मी त्यांना देणार ना, तू मला एकच ड्रेस घेतला नाही, चल ताबडतोब टॅक्सीत घातल्याने क्राफर्ड मार्केटला घेऊन गेला, 2-3 चांगल्यापैकी ड्रेस घेतले, घे म्हणाला. म्हणजे असं त्यांचं हे ट्युनिंग असायचं. आणि मोहनचं आणि आमचं अगदी अरेतुरीच्या भाषेमध्ये अतिशय नाटकासाठी, कलेसाठी जीव तोडून हे करणार, कलासक्तच लोक, कलासक्त. कुठल्याही बाबतीत हे नाही, कॉम्प्रोमाइज नाही, ॲडजस्टमेंट नाही, काही नाही, हे पाहिजे म्हणजे पाहिजे. थँक्यू मिस्टर ग्लाडचाच विषय आता आपण बोलतोय, त्याविषयी एक किस्सा आहे जो सदैव तुमच्या आठवणीत राहणारा किस्सा आहे. ते काय झालं की पणशीकर वगैरे आम्ही जनरली काय असतं की रोज तसाच प्रयोग केला तर मोनोटोनच होतो. खरं. मग आम्ही स्टेजवर गेल्यानंतर बाबा हे वाक्य असं गुण बघूया, त्याला दाद मिळते का, नाही मिळाली, मग दुसऱ्या प्रयोगाला ह्याचा वेगळ्या तऱ्हेने डायलॉग बोलूया. मग त्याला समजा लाफ्टर आला, काय गेला, रिस्पॉन्स मिळाला, मग तो टोन आम्ही फायनल करतो. तो पण हे प्रयोग चालूच असतात आमचे. तर हा जो प्रसंग घडला त्यावेळेला तसं काय तालमीत झालेलं नव्हतं, पण पहिलाच प्रयोग होता भाऊबीजेला शिवाजी मंदिरला. आणि मी जेलच्या आत असतो, तुरुंगात. आणि ज्यावेळी जेल सुपरिंटेंडंट येतात पणशीकर, त्यावेळी मी त्यांना डिवचत असतो सारखा, हॅलो मिस्टर ग्लाड वगैरे असं करून. तो वैतागतो. तर वैतागला, त्यांना मलाही कल्पना आहे, त्यांनाही कल्पना नाही. त्यांच्या हातामध्ये एवढा रॉड होता जाड, तो हाताने हे करायचे. ते डिवसल्यानंतर त्या दिवशीच त्याने ती ॲक्शन घेतली, याच्या आधी नव्हती, तालमीत पण कधी नव्हती. त्याने घेतले, रॉड फेकून मारला. त्यांना असं वाटलं की 2 बारला लागेल आणि खाली पडेल. तो नेमका 2 बारमधून आत आला आणि माझ्या इथे बसला, एवढा जोरात फेकलेला. मलाही कळेना, रक्त येतंय. ते मी विचार करतो, नाकातून येते, डोळ्यातून येते, कानातून येते, काय कळायला मार्ग नाही. बरं, हालता येत नव्हतं तिथून. आणि शेवटचा जो प्रवेश होता त्याच्यामध्ये माझी बायको म्हणजे उमा नाईक, ती भेटायला येते. आणि समोर असे सुपरिंटेंडंट बसलेले आहेत आणि सुधाताईंचा आणि माझा सीन चालू आहे आणि माझ्या हातात दंडाबेड्या असतात. तिने माझ्याकडे असं वरती बघितलं आणि ती थरथरली एकदम. तर मी स्टेजवरच तिला सांगतोय, सुद्धा ते गडबड गुन्हा डायलॉग बोला, कारण हे रक्त येत होतं सारखं ना. आणि मग ते सीन पुरा केला. तो सीन झाल्यानंतर मी आतमध्ये गेलो मेकअप रूममध्ये, त्याला स्पिरिट गम लावला आणि परत आलो. परत दुसरा अंक सुरू आला, तिसरा अंक सुरू आला. रात्री 8:30ला रवींद्र नाट्य मंदिरला प्रयोग होता. हा प्रयोग दुपारचा होता 4चा. रात्री 8:30ला तिकडे प्रयोग रवींद्र नाट्य मंदिरला. तो प्रयोग केला. दुसऱ्या दिवशी मी गिरगावला डॉक्टर तेलंग म्हणून आहेत, त्यांच्याकडे गेलो, त्यांना दाखवलं, त्यांनी 6 टाके घातले. तसाच दुपारी मी चायना क्रिकला गेलो शूटिंगला. नाव मोठं लक्षण खोटं, सचिनच्या वडिलांचं होतं, शरद बिळगावकरांचं. हां, त्याच्यामध्ये मग डॉक्टर लागू, मी, अरुण सरनाईक होते. ते एका बाजूला मेकअप करून घोड्यावरचे सीन होते, ते सगळं केलं. आणि हे नवीन नाटक असल्यामुळे कंटिन्युअस 2-2 प्रयोग चालू होते त्याचे. आणि 15 दिवसांनी मी टाके काढायला गेलो डॉक्टर तेलंगकडे. मला म्हणाले, बाळ म्हणे 6 टाके घातले होते मी. म्हटलं हो, 5च आहेत, एक कुठे आहे? म्हटलं स्टेजवर पडलं असेल, काय माहिती कोणाला काय. ते पण हसायला लागले. ते अशा ह्या होत राहतात. आणि ते काय कोणी मुद्दामून केलेलं नाही, ते होऊन गेलं ते. पण त्यांना पण वाईट वाटलं. त्याने मग ऑफिसमध्ये सत्यनारायणाची पूजा घातली, सगळं केलं. हो. नाटकांच्या यादीमध्ये साधारण माझ्यासमोर जी यादी आहे त्याच्यामध्ये 31 नाटकं आणि त्याचे सुमारे 3,500 ते 4,000 प्रयोग, एवढी संख्या त्या काळात आपली आहे. नाटक करतानाच
चित्रपटांकडे वळलात का तिथल्या भूमिका बघून तुम्हाला चित्रपटांसाठी विचारणा झाली, काय झालं? नाही, चित्रपटात आधीपासूनचं हे होतं, बोलत होते, पण जास्त आमचं इंटरेस्ट स्टेजचा होता ना, रंगभूमीवर काम. रंगभूमीचं फार वेळ होतं ते. त्यामुळे सुरुवातीला काही पिक्चर्स मी नाही म्हणून सांगितलं, अच्छा. पण नंतर मग इस्टॅब्लिश झाल्यानंतर मग एक एक पिक्चर, कारण दोन्ही करणं ॲडजस्टमेंट होणं फार कठीण असतं. बरोबर. आणि असं समजा सांगलीला प्रयोग आहे, रात्री प्रयोग करायचा आणि सकाळी शूटिंग करायचं कोल्हापूरला, ते खरं नसतं काय. त्यामुळे ते मी त्यावेळेला केलं होतं. नंतर मग पिक्चरचं हे केलं. पहिला चित्रपट कोणता? पहिला मी केला होता मधुसन कालेलकरांचा मुलगा अनिल, त्याचा होता शांतता खून झालंय. बरं. आणि त्यानंतर हे नाव मोठं लक्षण खोटं याचं केलं, तो सिल्वर जिबली होता पिळगावकरांचा. मराठी चित्रपट करता करता हिंदी, गुजराती, मारवाडी आणि इंग्रजी भाषेतले चित्रपट आपण केले. इंग्रजी एक केला यांचा, राम गबालेंचा, गव्हर्नमेंटचा होता तो, शेर शिवाजी. अच्छा. त्याने परीक्षित साने होता शिवाजी. आणि सगळी इंडस्ट्री, डॉक्टर लागू, रमेश देव, सगळी इंडस्ट्री होती मराठी इंडस्ट्री. फीचर फिल्म होती का डॉक्युमेंटरी? पिक्चर होता, पूर्ण गव्हर्नमेंटचा होता पिक्चर, हिंदी आणि इंग्रजी असं होता. हिंदीचे लोक पण होते. अच्छा. हां. मराठी चित्रपटामध्ये काम करताना गुजराती आणि मारवाडी या भाषेतही आपण हो चित्रपट केले. हो. मग ती भाषा ते काय नाही अवगत नव्हती. काय असतं ते हिंदीमध्ये लिहून घ्यायचं डायलॉग, गुजराती डायलॉग हिंदीत लिहून घ्यायचे, आणि तो त्यांचा जो डायरेक्टर असेल किंवा गुजराती, आता जसा आता अरविंद त्रिवेदी होता, रावणाचा गमकेत होतं, तो माझ्यावर होता ह्या पिक्चरला. मग त्याच्याकडनं टोन साधारण विचारून घ्यायचा आणि ते डायलॉग बोलायचे, गुजराती, मारवाडी वगैरे. अच्छा. मग वेगवेगळ्या भाषेत जेव्हा आपण चित्रपट करायचा त्यावेळी तिथले दिग्दर्शक वेगळे, निर्माते वेगळे, आपलं मराठीतलं वातावरण वेगळं. हो. तुम्हाला असं काही वेगळे पण तिथलं जाणवलं? नाही, काय होतं माहिती आहे की आपल्याला जी गोष्ट हवी ते सगळं ते देतात, आपण वेळेवर जातो कामाला. फॉर एक्झाम्पल साऊथचे लोक जे आहेत, जे मी आता ईश्वर केलं होतं, के विश्वनाथ, फार मोठा डायरेक्टर, जबरदस्त. तर तिथे तुम्ही तुमच्या कामाला महत्त्व द्या, तुमच्या रोलला महत्त्व द्या. अमुक वाजता बोललं की त्याच्यात 15 मिनटं हजर राहा ना. सांगितलेलं काम तुम्ही प्रामाणिकपणे केलं तर ते पण खुश होतात. आणि एक सगळ्या इंडस्ट्रीमध्ये मराठी स्टेज कलाकाराबद्दल अतिशय रिस्पेक्ट आहे या लोकांना, अजूनही आहे, अतिशय रिस्पेक्ट आहे. हो, ते मी बघितलं, म्हणजे अनुभवलं आहे ते. आजच्या काळातही आहे. हो. मराठी स्टेज म्हटल्यानंतर ते फार म्हणजे घाबरतात असं नाही, पण रिस्पेक्ट देतात, रिस्पेक्ट देतात. नाटक, चित्रपट आणि मालिका हे करत असतानाच आपली सहचारिणी आपल्या आयुष्यामध्ये आली का? हो. तो कसा? नाही, ते लव्ह मॅरेज वगैरे नाही आहे. ते आमचे मोहन वाघांचे जे साडू होते, वासू कोलुटकर म्हणून, ते बाईंना बहीण मानायचे, आणि त्यांचं मी नाटक केलं होतं गारंबीचा बापू नंतर. तर त्याने हा विषय काढला आणि ते झालं त्याला, आणि व्यवस्थित ठरवून बिरून सगळं हे करून. म्हणजे कांदेपोहे पद्धतीने? हो, कांदेपोहे पद्धतीने झालं. मग त्या काळात मॅडम पण काम करायचे त्यावेळी? आपली जेव्हा ओळख झाली तेव्हा त्या चालू होतं, म्हणजे टॉपला होते त्यावेळेला. सुगंधी गट्टा वगैरे जरा चालू होतं. हो, चालूच होतं कंटिन्युअस. वा. मग एक अभिनेता म्हणून आपण त्यांचे चित्रपट पाहिले असतील. हो. आणि एक पती म्हणून आपण चित्रपट पाहिले असतील. काय आपण सांगाल त्याच्याविषयी? नाही, चित्रपट मी तेवढे पाहिले नव्हते, कारण काय होतं की कॉलेज, रिहर्सल, कॉलेजमध्ये, शाळा कॉलेजमध्ये असताना तर हा प्रश्नच येत नव्हता काही नाटक सिनेमा बघायचा. नाटकात काम करणं हाच प्रकार नव्हता वडील असताना. पण हे आपलं एक मिलला, कॉम्पिटिशनला आपलं सहज गंमत म्हणून काम केलं त्यानंतर. त्यामुळे ते पिक्चर बघणं वगैरे हे डोक्यात कधी नसायचं, फार क्वचितच. त्यानंतरच काय टी व्हीवर आल्यानंतर तसं पाहणं नव्हतं. एखाद दुसरा पिक्चर पाहिला असेल तर त्याचा पण तेवढा काय संबंध नव्हता. मराठी सिनेमामधील एक सुप्रसिद्ध जोडी म्हणून जयश्रीबाई आणि तुमची गणली जाते. काय बाउंडिंग होतं तुमचं? बाउंडिंग असं काय असतं की शेवटी, म्हणजे अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर माझे मोठे भाऊ जे जज होते, सगळ्यात मोठे भाऊ, ते अगदी मित्रासारखे होते. ज्यावेळी त्यांना मी ही गोष्ट सांगितली त्यावेळी त्यांनी फक्त एकच वाक्य सांगितलं मला, की बाळ, एक लक्षात ठेवायचं, आत्ता तुझी सुरुवात झाली आहे, गुरुच्या ह्याच्यामुळे सुरुवात झाली आहे सगळं, आणि ती सध्या टॉपला आहे. फक्त आयुष्यामध्ये एकच करायचं, अभिमान पिक्चर होता का म्हणे, एवढं त्यांनी सांगितलं, बस. त्यामुळे त्यांचं क्रेडिट त्याने, आणि आम्ही पूर्वीपासून ठरवलं होतं. अर्थात मी तर कोणाला सांगू शकत नाही की बाईंना घ्या म्हणून, असं मी बोलू शकत नाही, पण त्यांनाही सांगितलेलं होतं की माझं नाव सुचवायचं नाही,
कुठेच हा प्रश्न विचारणार होतो, कारण असं होऊ शकतं. नाही, कुठेही सुचवायचं नाही. आपापल्या मेरिटने आपापल्या क्रेडिटने जायचं. त्यामुळे कधीही हा प्रश्न आला नाही चुकून म्हणजे सुद्धा. लग्न झाल्यानंतर जे काही तुम्ही रंगभूमी चित्रपट मालिका केल्या ते हां. सगळे आपापल्या आपापल्या credit वर गेले. कधीच चुकून सुद्धा नाही. बरं. हां. सांगलीच्याच अनुषंगानं पंढरीची वारी हा सिनेमा अतिशय महत्वाचा हो. काय, कारण सांगलीचेच त्याचे निर्माते होते आणि वसंत चित्रांच्या घाटगी बॅनरवरती झालेला होता. हां. पंढरीची वारी हा चित्रपट असंख्य वेळा दूरदर्शनवर लागतो आता अलीकडं, आणि त्या काळात खूप लोकांनी हो, तो हो, पाहिलेला हो. आहे, आणि त्याला अवॉर्ड पण गाण्याला मिळालं होतं मिळालेले ना. होते. एक सोज्वळ जोडी हं, बाळधुरी आणि जयश्री गडकर यांची हं, स्क्रीनवरची दिसते आपल्याला, ती लोकांच्या मनात आहे. हं. त्या चित्रपटाविषयी आता आपण बोलूया. त्या चित्रपटानं आपल्याला काय दिलं, काय अनुभव होते त्यावेळेचे? हं. अनुभव म्हणजे असा होता की त्या चित्रपटाला सुरुवातीला त्या चित्रपटामध्ये 4-5 लोकं गेली. हो. अरुण सरनाईक होते, त्यांची फॅमिली गेली त्याच चित्रपटाच्या शूटिंगला. नंतर गोविंद कुलकर्णी गेले. नंतर रंजनाचा ॲक्सिडेंट झाला, अशोकचा ॲक्सिडेंट झाला. त्यामुळे ज्यावेळी आम्ही घाटगे आमच्याकडे आले आणि आम्ही हो म्हटलं, त्यावेळेला पुणे, सांगली, कोल्हापूर सगळीकडून फोन आले की साहेब तुम्ही दोघांनी याच्यात काम करू नका. ह्या पिक्चरमध्ये अशी अशी माणसं गेलेली आहेत. बापरे, काय असे फोन आले? फोन आले मला बर. की तुम्ही काम करू नका, असे लोक गेलेले त्या शूटिंगच्या दरम्यान, पिक्चरच्या आधी वगैरे. तर म्हटलं हे बघा केव्हा तरी जायचंच आहे ना, काय ते या शूटिंगला जाऊ म्हटलं. आता त्यांना हो म्हटलं, करणार म्हटलं. आणि त्याच्यामध्ये काही त्याच्या आधी 3-4 लोकांना विचारलं होतं. आता मी नाव घेत नाही, पण त्या ट्रस्टने पंढरपूरच्या त्या लोकांनी असं सांगितलं प्रोड्युसरला की ही मंडळी नास्तिक आहेत, बर. ती घेतले तर आम्ही तुम्हाला शूटिंग करायला इकडे देणार नाही आतमध्ये, अच्छा. पण आम्हाला दिलं. बर. हां, हे दोघे असतील तर काय प्रॉब्लेम नाही म्हणाले. तोपर्यंत तुमची जोडी एस्टॅब्लिश झालेली होती चांगली. हो हो. जयश्री गडकर यांच्याविषयी एक व्हर्सटाईल ॲक्टर म्हणून आपण त्यांना ओळखतो. हं. वेगळ्या पद्धतीचे वेगळ्या रेंजचे रोल त्यांनी हो केले. हो. त्याविषयी तुम्ही काय सांगाल? आता काय होतं, सुरुवातीला ते सांगताय का तमासगिरणीचा होय, रोल होय. होता. त्यानंतर साधी माणसं सोशल रोल होता. अतिशय सोज्वळ भूमिका. मोहित्याची मंजुळा ऐतिहासिक होतं. सुभद्रायण पौराणिक होतं. मानिनीसारखा रोल ब्राह्मण कन्या. ज्यावेळी मानिनीचा रोल दिला गेला त्यावेळेला सगळ्या लोकांनी विरोध केला होता तिला की तमाशातल्या ह्याच्यातलं काम केलेली काय करणार आहे वगैरे वगैरे. पण डायरेक्टर म्हणाले नाही तीच करणार रोल. बर. त्यावेळेला इवन पंडित महादेव शास्त्री जोशींना सुद्धा काही लोकांनी सांगितलं होतं की मालतीची वाट लावणारी, बर. हो तिला देऊ नका तुम्ही, ऑब्जेक्शन घ्या वगैरे वगैरे वगैरे. अच्छा. पण शेवटी सिल्वर ज्युबली झालं पिक्चर. त्यावेळेला पंडित महादेव शास्त्री जोशी म्हणाले की म्हणे माझ्या कादंबरीतली मालती जी आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जयश्रीबाईने मालती रंगवली आहे. वा वा. हे त्यांचे शब्द आहेत. वा. आणि आता तुम्हाला सांगितलं गंमत वाटेल की जयप्रभा आणि शालीन स्टुडिओ, जयप्रभेमध्ये मग रंगपंचमी चालू आहे शूटिंग. रंगपंचमीमध्ये डबल रोल, एक पाटील आणि एक तमासगिरीण, बरोबर, दुपारपर्यंत. आणि दुपारच्या नंतर मानिनी जयप्रभामध्ये किती कॉन्ट्रास्ट असेल. आणि दोन्ही पिक्चर हिट गेले मॅजेस्टिकला सिल्वर ज्युबली. आणि त्याच्याही पेक्षा पलीकडचं म्हणजे गजानन जागीरदार, त्यांनी शाहीर परशुराम पिक्चर केलं होतं. त्याच्यामध्ये नाचाचा रोल केला होता पुरुषी ड्रेस घालून. बर. म्हणजे अशा तऱ्हेचे सगळे व्हर्साटाईल रोल केलेले होते. असे रोल करताना जेव्हा त्यांच्याकडे ते रोल यायचे त्यावेळी आपली घरी काय अशी चर्चा व्हायची दोघांची की आता हे मला हा रोल ऑफर झाला आहे किंवा याच्यामध्ये असा आहे, असं एक पती पत्नी म्हणून नाही, एक दोघंही कलाकार म्हणून त्याच्यावर चर्चा करत होता? चर्चा व्हायची तशी, पण काय कसं काय कसा रोल होता, कसं काय केलं वगैरे असे ते गोष्टी व्हायच्या, बाकी काय. किंवा तो रोल इम्प्रोवाइज करण्यासाठी काही गोष्टी एकमेकात. हां, ते असायचं त्यांचं. मी बाईंचं पुस्तक काढलं त्यावेळेला डॉक्टरांची मी मुलाखत घ्यायला पुण्याला गेलो होतो. बरं. त्याने मुलाखतीच सांगितलेलं आहे, ते आहे पुस्तकात. ते म्हणाले की बाळासाहेब तुम्हाला काय सांगू, मराठी इंडस्ट्रीतल्या कलाकारांच्या बाबतीत माझं वेगळं मत होतं. ही मंडळी अतिशय बेशिस्त असतात. पण म्हणे मी जयश्रीबाईंच्यावर सुगंधी कट्टा ज्यावेळी केलं त्यावेळी माझा तो भ्रम दूर झाला. ज्येष्ठ अभिनेते बाळधुरी यांच्याशी आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण बातचीत करत आहोत. आज या कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे, त्यामुळे पुढच्या आठवड्यात आपण नक्कीच भेटूया. नमस्कार.